हो, झालंय. ओके, थँक्स. झालं. हां, बाय. ओके मॅम. ओके. स्टार्ट करा. दिसतंय मला तुम्ही. स्टार्ट करा. नमस्कार. मी स्नेहल तांबुलवाडीकर खेडकर आणि आज मी नाट्य आणि दृश्यकला यांच्या परस्पर संबंधांबद्दल एक छोटासा अभ्यास मांडणार आहे माझा. म्हणजे माझा ऑब्झर्वेशन्स आहेत. कारण हा तसा नवीन विषय आहे आणि या विषयामध्ये अजून सखोल जाण्याचा प्रयत्न मी करतीये. मुळात या विषयाकडे वळण्याचं कारण म्हणजे मागील वर्षी अजंठाबद्दल काहीतरी नवीन लेखन करावं. जे स्कूल ऑफ आर्टच्या मासिकासाठी म्हणून मी काही नवीन कांगोरे अजंठा चित्रकलेचे शोधण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये त्या चित्रांकडे केवळ फॉर्म्युलिस्टिकली म्हणजे रूपकात्मकरित्या न बघता कलाकार म्हणून तिथे काय निर्मिती झालीये, तिथले जे चित्रकार होते ते कोण होते आपल्याला माहिती नाहीये. त्यांच्याबद्दल बरेच अ, विचार-विनिमय झालेले आहेत, की ते तिथे भिकू होते का कुठले कलाकारांचे समूह होते, हे आपल्याला नक्की सांगता येत नाही. पण जे कोणी ते होते त्यांची काहीतरी प्रेरणा असणार आणि त्यांना या कथा रंगवण्यासाठी प्रेरणा कुठून मिळत होती? ते काय बघत होते? काय वाचत होते? तर याचा शोध घेण्याचा एक छोटासा प्रयत्न मी केला आणि त्याच्यातून मला अतिशय गमतीशीर असे दाखले अ, सापडायला लागले. नवीन-नवीन कल्पना उलगडायला लागल्या आणि मुळातच सौंदर्यशास्त्रामध्ये आपण कायमच म्हणतो, की सगळ्या ललितकला एक आहेत. नाट्य ही त्याच्यातली सगळ्यात श्रेष्ठ कला कारण नाट्यामध्ये शिल्प, संगीत, काव्य, चित्रकला, वास्तुकला सगळंच येतं. मग त्या दृष्टीने नाट्य आणि दृश्यकला याच्यातले अजून खोलवर जाऊन काही अभ्यास म्हणून मी शोधायला लागले आणि त्याच्यातल्याच काही कल्पना मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे. तर अ, मुळातच भारतीय कलाकारांचा खूप मोठ्या कालखंडापर्यंत आपल्याला फारशी नावं माहिती नाहीयेत. फार अगदी तुरळक ठिकाणी नावं आपल्याला माहितीये. काही गिल्ड्सची जशी उत्पत्ती पिडगू आपल्याला समूह माहिती आहेत कलाकारांचे. पण नक्की ते कोण होते, ते कसे दिसायचे, ह्याच्याबद्दल आपल्याला फारसे दाखले सापडत नाही. आणि कदाचित याच कारणामुळे भारतीय कलेचा कायमच रूपवादी फॉर्म्युलिस्टिक अप्रोचनी अभ्यास करण्यात आलेला आहे. म्हणजे कुठला पाषाण होता, कुठले टूल्स वापरले गेले आहेत. अं, किंवा त्याच्यामध्ये षडांगाचा वापर केलेला आहे. मग त्याच्यात लय, रिदम आहे. ताल आहे, मान आहे, याच्याबद्दल खूप चर्चा झाली. पण या आणि त्या कथानक आपल्याला माहिती आहेत बऱ्यापैकी, की बौद्ध गुहा असतील, तर त्याच्यामध्ये जातक असतात, बुद्धांच्या जीवनामधले दाखले असतात.
हिंदू तर भरपूर गोष्टी आहेत. पुराणांमधल्या कथा आहेत, महाभारत आहे, रामायणासारखे इतिहास आहेत, राजे आहेत, त्याच्यानंतर डोनर्स म्हणजे ज्यांनी अ, दान केलेलं आहे बांधकामासाठी. तर त्यांचे आपल्याला मूर्ती सापडतात आणि त्याचे इन्स्क्रिप्शन्सही आपल्याला भिंतीवर सापडतात. पण कलाकार म्हणून त्यातही काहीतरी प्रेरणा असणार ना, म्हणजे रामायण आणि महाभारताची कथानकं माहिती असली, तरी प्रत्येक कलाकाराने वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची शिल्प तयार केली आहेत. असं नाहीये की अगदी अ, छापे काढलेले आहेत. वर्षानुवर्ष कलाकारांनी. म्हणजे कलाकार हा जिवंत होता, तो त्याच्या आसपास बघत होता. मग त्याचे मॉडेल्स कोण होते? कारण असं आवश्यक नाहीये, की प्रत्येक वेळी कलाकार हे महाभारत घेऊन बसत होते खंड समोर आणि वाचनातून करत होते. रामायणाचं तसंच असेल, की हे कलाकार संस्कृत त्यांना माहिती होतं की नाही माहिती नाही किंवा हे पुस्तकं वाचायचे की नाही माहिती नाही. त्यांचे ट्रेनिंग काय होते माहिती नाही. मग पॉप्युलर आर्ट म्हणजे लोकधर्मी असं त्या काळात काय होतं? याचा शोध घेण्याचा हा माझा प्रयत्न आहे. आणि त्याच्यासाठी मी अ, भास हे नाटककार ते हर्ष म्हणजे 6वं-7वं शतक जो एक सुवर्ण काळ क्लासिकल पिरियड भारतीय कलेचा मानला जातो. ह्याचा असा एक ओझरता आढावा घेणार आहे. एस्थेटिक्स किंवा सौंदर्यशास्त्र हे आता आधुनिक कलेसाठी जेव्हा आपण परिमाण लावतो, तेव्हा आपण केवळ फॉर्म्युलिस्टिक अप्रोच घेत नाही. म्हणजे केवळ कलाकृतीकडे आपण बघत नाही, तर आपण कलाकृती निर्माण करणाऱ्याचे, निर्मात्याचे सामाजिक, मानसिक, भौगोलिक आणि आर्थिक परिस्थितीचाही अभ्यास करतो. तर तसाच काहीतरी हा अप्रोच, हा रिसर्च अप्रोच भारतीय कलेविषयी असावा, पारंपरिक कलेविषयी असावा. या दृष्टिकोनातून हा माझा प्रयत्न आहे. याचा एक खूप सुंदर प्रयत्न अगदीच रिसेंटली डॉक्टर दीपक कन्नल आणि कनिका गुप्ता यांचा लूपदखे नावाच्या पुस्तकामध्ये आहे. जिथे त्यांनी मोठी-मोठी गुहा आहेत, मंदिर आहेत, त्याच्यातही एखादा कलाकार शोधून त्याची स्टाईल, शैली आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या सगळ्या गोष्टींचं लक्ष या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवून आपण सुरुवात करूया. तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी भास ते हर्ष इथपर्यंतचा कालखंड आहे. पतंजलींनी म्हटलं आहे, "नटस्य शृणोति, ग्रंथिकस्य शृणोति." म्हणजे ग्रंथ वाचण्यापेक्षा नटाला ऐकावं, तर आपल्याला ती कथा अधिक सुरसरित्या, भावनाप्रधान अशा रीतीने ऐकायला मिळेल. आणि एकूण लक्षात येतं आपल्याला इतिहासाचा अभ्यास केल्यावर, की नाट्य हे भारतीय जीवनशैलीचा खूप अ, न तोडता येणारं असं अंग होतं. म्हणजे नाट्यशास्त्र लिहिलं गेलं त्याच्या आधी सुद्धा नाट्याची प्रॅक्टिस, नाटकं होत असणार. कारण नाट्यशास्त्रामध्ये इतके दाखले आहेत, नाट्याचे प्रकार आहेत, नाटकाचा मंडप, व्यासपीठ बनवण्यासाठी त्यांनी मांडणी केलेली आहे. तर प्रॅक्टिसिंग आर्ट म्हणजे त्याच्या आधी नाट्य होत असल्याशिवाय एवढे दाखले येणं शक्य नाही. आणि तर ते कुठे-कुठे आहेत हे आपण बघूया. मी जरा इमेजेस शेअर करते. म्हणजे मला अजून माझा स्क्रीन दिसतोय ना सगळ्यांना? अनेक नाटकं जी आहेत भासांपासून, या नाटकांमध्ये दृश्यकलेचा उल्लेख आपल्याला बऱ्याच वेळा बघायला मिळतोच. म्हणजे चित्र बघून भाळणं, जसं हे मालविक अग्निमित्र नाटक आहे कालिदासांचं. त्याच्यामध्ये कालिदास असं म्हणतात, अग्निमित्र असं म्हणतो, की मालविका तिच्या चित्रापेक्षा अधिक सुंदर आहे. चित्र तिच्या सौंदर्याला नाही करत नाही. म्हणजे चित्र आधी बघून
त्याच्यावरून व्यक्तीचा परिचय होणं असे दाखले आपल्याला बऱ्याच वेळा बघायला मिळतात. तर मी सुरुवात करणार आहे भासांपासून. भासांकडे जाण्याअगदी अगदी थोडक्यात नाट्यशास्त्राची माहिती, कारण नाट्यशास्त्र हा सगळ्यांच्या परिचयाचा ग्रंथ आहे. पहिलं शतक इसवी सन पूर्व ते पहिलं शतक इसवी सन नंतर या कालखंडामध्ये भरत मुनींनी संग्रहित केलेला आहे असं मानलं जातं. आणि ह्याच्यामध्ये 10 प्रकारच्या नाट्यांचा उल्लेख आहे. मी त्याच्या फार डिटेल्समध्ये जाणार नाहीये, कारण दृश्य कलेवर माझा भर असणार आहे आज. याच्यामध्ये लोकधर्मी आणि नाट्यधर्मी असे 2 प्रकार अ, सांगितलेले आहेत नाटकाचे. लोकधर्मी म्हणजे लोकांना मनोरंजक असणारे, लोकांना प्रिय असणारे असे, आणि नाट्यधर्मी म्हणजे थोडेसे एक्सपेरिमेंटल, प्रयोगशील अशी नाटकं, जी कलाकाराच्या दृष्टीने लिहिली गेली. अशी दोन्हीही नाटकं असल्याचे दाखले आपल्याला नाट्यशास्त्रात बघायला मिळतात. आणि अ, त्याशिवाय नाट्यशास्त्रामध्ये अभिनयाचेही बरेच प्रकार आहेत. ते आपण अजंठाकडे येऊ तेव्हा घेऊया. आता भासांच्या जन्माबद्दल किंवा भास कधी होते ह्याच्याबद्दल बरेच कॉन्ट्रोव्हर्सी, बरेच वादविवाद आहेत. पण साधारणतः आज बहुतेक विचारवंतांच्या मान्यतेप्रमाणे 4थं ते 3रं शतक इसवी सन पूर्व या कालखंडात भास असावेत. आणि चंद्रगुप्त मौर्य ह्याच्या काळात ते होते, आणि अलेक्झांडरनी भारतावर आक्रमण केलं 326 इसवी सन पूर्व, तेव्हा भास असावेत असं म्हटलं जातं. एक अतिशय इंटरेस्टिंग असा पेपर माझ्या वाचनात आला होता याच्याबद्दल. उषा भिसे नावाच्या लेखिकेने लिहिलेला, ज्याच्यात तिने भासांनी महाभारतातल्याच कथानकांना कशा वेगळ्या पद्धतीने त्यांच्या समकालीन परिस्थितीनुसार हाताळले याच्याबद्दल लेखन त्यांनी केलेलं आहे. 2 त्यांच्या नाटकांचा उल्लेख इथे आहे, पंचरात्र आणि दूत घटोत्कच नावाचं. तर पंचरात्र हे नाटक महाभारताच्या प्लॉटवर आहे, पण महाभारतापेक्षा वेगळ्या एंडिंगला ते येतं. 5 रात्रींचं हे नाटक आहे, आणि या नाटकामध्ये दुर्योधन पांडवांना अर्धराज्य देऊन टाकतो, म्हणजे महाभारताचं युद्ध टळतं. असं भासांनी म्हटलंय. तर या उषा भिसे असं म्हणतात, की कदाचित इतर सर्व लोकांसारखे भास सुद्धा या काळामध्ये लोकांचं जे मत आहे, की युद्धाला ते कंटाळले होते, कारण चाणक्यांचा काळ आहे हा. भारतामध्ये महाजनपदांमध्ये प्रचंड युद्ध चालायची, आणि कदाचित भासांनी महाभारताचा वेगळ्या पद्धतीने उल्लेख त्यामुळे या नाटकांमध्ये केलेला दिसतो. तर हे उदाहरण द्यायचं कारण एवढंच, की नाटकं ही किती लोकाभिमुख होती. लोकांमध्ये विचार पोहोचवणं, त्याचबरोबर लोकांचे विचार मांडणं, या दोन्हीही बाजूंनी नाटकं काम करत होती. याचा अर्थ सामान्य जनतेपर्यंत ही नाटकं पोहोचत होती असं आपण गृहीत धरू शकतो. आणि या पूर्ण हायपोथेसिस वरच आपण मग दृश्यकलेमध्ये ते कसं आलं आहे याची पुढे मांडणी करू शकतो. तर भासांची सगळीच नाटकं संस्कृतमध्ये आहेत, पण त्याच्यामध्ये ज्या प्रकारे संस्कृतचा वापर केला आणि काही प्राकृतही शब्द येतात, त्याच्यावरून त्या काळामध्ये संस्कृत ही बोलीभाषा असावी असा साधारण अंदाज भाषा तज्ञ लावतात. म्हणजे लोकांना समजणाऱ्या अशा भाषेमध्ये ही सगळं लेखन केलं गेलेलं आहे. एकूण 13 नाटकं यांची आपल्याला बघायला मिळतात. नाटक चक्रम असं म्हटलं जातं. प्रतिमा नाटक आणि अभिषेक नाटक असे 2 त्यांचे रामायणावर आधारित आहेत. कर्णभारम, दूतवाक्यम, दूतघटोत्कचम, मध्यमवयोगम, पंचरात्रम, पुरुभंगम हे महाभारतावर आधारित अशी नाटकं आहेत. आणि खूप पुढच्या काळापर्यंत आपल्याला याचे दाखले व्हिज्युअल आर्टमध्ये बघायला मिळतात. जसं मी आधी म्हटलं, की वेगळ्या पद्धतीने या कथांकडे बघण्याचा प्रयत्न भास करतात. मध्यम व्ययोगम मध्ये त्यांनी भीम आणि हिडिंबा यांची प्रेमकथा घेतलीये. उरुभंगम मध्ये युद्धानंतरचा दुर्योधन आणि त्याच्यानंतरचं त्याचं वक्तव्य असं त्यांनी घेतलं. त्यानंतर बालचरितम म्हणून कृष्ण लीलेवर त्यांचं एक नाटक आहे. चारुदत्त आणि अविमारक ही त्यांची 2 नाटकं ही साधारण सामाजिक विषयांवर आहेत.
आणि प्रतिज्ञा यौगंधरायणम आणि स्वप्न वासवदत्त ही त्यांची पूर्णपणे काल्पनिक अशी नाटकं आहेत. तर ह्याचे अनेक उदाहरण आपल्याला सुंग काळामध्ये बघायला मिळतात. पंडित नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, की गुप्त काळामध्ये पर्यंत आणि गुप्त काळामध्ये भासांची नाटकं बरीच लोकप्रिय असावीत. कारण त्या काळामधली भासांच्या नाटकांचे दाखले आणि भासांच्या नाटकामधली डिस्क्रिप्शन्स आपल्याला गुप्त काळापर्यंत शिल्पकलेमध्ये बघायला मिळतात. तर या सगळ्यावरून आपण असा अनुमान लावू शकतो, की त्यांची नाटकं त्यांच्या नंतर कितीतरी काळ लोकांपर्यंत पोहोचत होती. आता ह्याचं अजून एक कारण असं, हे मानण्याचं अजून एक कारण असं, की कालिदासाच्या अ, अ, मालविक अग्निमित्र या नाटकाच्या सुरुवातीला तो असं म्हणतो, की ही सभा जी आहे, पंडित असलेली जी सभा आहे, जिला भास, कविपुत्र आणि सौमिलक सारख्या प्रख्यात कवींची सवय आहे, त्यांना कालिदास नामक या आधुनिक कवीची कलाकृती रुचेल का? म्हणजे कालिदास असेपर्यंत भासांची नाटकं पॉप्युलरली बघितली जात होती. असं आपण साधारणतः याच्यावरून अनुमान लावू शकतो. 10व्या शतकामध्ये राजशेखर नावाच्या कवीने सुद्धा त्यांचा उल्लेख केलेला आहे. तसंच 7व्या शतकामध्ये बाण, हर्षचरित ज्यांनी लिहिलं, त्यांनी सुद्धा भासांचा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो. तर आता या सगळ्या अनुषंगाने आपण त्या कालखंडातली काही कलाकृती बघूया. तर अनफॉर्च्युनेटली भास ज्या काळामध्ये होते, त्या काळातल्या फारशा कलाकृती चे फोटोग्राफ माझ्याकडे नाहीये. पर्मनंट मटेरियलमध्ये त्या कलाकृती फारशा अ, अ, नव्हत्या, नसाव्यात. मौर्य काळातले काही मी इथे इमेजेस त्याच्यामध्ये दाखवतीये. ही चंद्रकेतुगड नावाची एक साइट आहे बंगालमध्ये. ही लेट मौर्य पिरियड अशोकानंतर सुंग काळामधली आहे. आणि याच्यामध्ये जी यक्षी शालभंजिकेसारखी मूर्ती आहे, फर्टिलिटी गॉडेस आणि तुम्हाला फुलं उमललेली दिसतील तिथे वर टेराकोटामध्ये आहे. आणि याच्यामध्ये ही जी नटी आहे, तिचं जे वर्णन आहे ते भासांच्या नाटकाच्या खूप जवळ जाणार आहे. तर भासांनी नाट्यशास्त्रामध्ये नसलेल्या किंवा नाट्यशास्त्रामध्ये फारसं मान्य नसलेले असे बरेच प्रयोग त्यांच्या नाटकांमध्ये केलेले आपल्याला बघायला मिळतात. जसं मृत्यू प्रत्यक्ष व्यासपीठावर दाखवणं हे त्यांच्या अनेक नाटकांमध्ये आहे. त्याच्यानंतर त्या काळामध्ये प्रॅक्टिसिंग असलेल्या अनेक परंपरा ज्या कदाचित मूळ रामायण महाभारतात नसतील, त्यांचा उपयोग ते त्यांच्या नाटकांमध्ये करतात. म्हणजे रसिकाला, बघणाऱ्याला अत्यंत आकर्षित करणारी अशी ती नाटकं असावीत. जसं प्रतिमा नाट्य हे रामायणावर आधारित जे त्यांचं नाटक आहे, त्याच्यामध्ये देवकुळ ह्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे, की भरत जेव्हा परत येतात त्यांच्या आजोळहून आणि दशरथ गेले ही बातमी त्यांना देवकुळात दशरथाची स्कल्पचर मूर्ती बघून कळते आणि मग ते चिडतात आणखीन मग जाब विचारायला जातात. तर अशा पद्धतीचे थिएट्रिकॅलिटी आपल्याला ह्याच्यात दिसते, जी आपल्याला भारतीय दृककलेमध्येही बघायला मिळते. तसंच दूतवाक्यमध्ये अ, दुर्योधन अ, दूतामध्ये कसं हरवलं पांडवांना हे चित्रांमधून सांगतो. म्हणजे चित्रकथीसारखं तो लोकांना सांगतो. त्याच्यामुळे देवाण-घेवाण किती होती दृककला आणि नाट्याची ही याच्यातून आपल्याला लक्षात येते. तर मी तुमच्यासमोर दाखले मांडतीये त्याच्यातून नाट्याचा दृककलेवर परिणाम आहे का दृककलेचा नाट्यावर आहे? असं काही चढाओढ नाहीये, पण मुळात मी त्या दोघांमधले परस्पर संबंध दाखवते. आता सगळ्यात इंटरेस्टिंग मला भासांच्या लिखाणातून आलेलं वाटतं ते म्हणजे आयुध पुरुष. तर हा एक रिलीफ आहे, चंद्रकेतुगडचाच आहे, ज्याच्यामध्ये कौसंबी इथे सापडलेला हा आहे आणि उदयानं वासवदत्ता हिला पळवून नेतोय, तिचं अपहरण करून नेतोय असं तुम्हाला दिसेल. आणि हे भासांचंच नाटक आहे. प्रतिज्ञा स्वप्न वासवदत्ता ह्याच्यामधला सीन आहे. मला अनेक लेखांमध्ये प्रतिज्ञा यौगंधराय ह्याच्यातला सुद्धा
रेफरन्सेसचे प्लाक आहेत असं दाखले सापडले. पण अनफॉर्च्युनेटली हे जे रिलीफ वर्क आहेत हे प्रायव्हेट कलेक्शन मध्ये असल्यामुळे त्याचे इमेजेस मला दाखवता आलेले नाहीये. पण हे नाटकातले डिरेक्टली रेफरन्सेस इथे आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर भासांनी युद्ध, मारणं, कुस्ती यासारखे प्रयोग सुद्धा प्रत्यक्ष व्यासपीठावर केले आणि दूतवाक्यम या नाटकामध्ये त्यांनी कृष्ण जेव्हा विश्वरूप धारण करतो, तेव्हा त्यांनी त्या विश्वरूपामध्ये अनेक आयुध ही कशी फेकेल तर त्यांनी मानवी रूप दिलं. म्हणजे नट सुदर्शन चक्र झाला, नट गदा झाला, आणखीन ते स्टेजवरून फेकलं जाण्याचा प्रयोग प्रत्यक्ष तो नट हालून करायचा. तर कदाचित त्याचाच प्रभाव पुढे जाऊन आयुध पुरुषांच्या रूपात आलेला आहे असं माझा अनुमान आहे. इथे तुम्हाला दिसेल हे देवगड चं गुप्त काळातलं विष्णू आहे आणि इथे सुदर्शन चक्र आणि कौमोदकी म्हणून त्याची गदा आहे. ते मानवी रूपामध्ये दाखवलेले आहेत. कारण तसा विचार करायला गेलं तर शिल्पामध्ये मानवी रूपात आयुध दाखवण्याचं कारण नाहीये नाट्यमयता वाढवण्याव्यतिरिक्त. पण स्टेजवर मात्र ती एक प्रकारे गरज आहे. कारण चक्र फेकून मरण्यापेक्षा नाट्यमयता व्यक्तिरूपात दाखवल्याने कदाचित वाढू शकत असेल. तर ही प्रॅक्टिस आपल्याला खूप पुढेपर्यंत दिसते. आता मी 7व्या शतकापर्यंतचा कालखंड घेतल्यामुळे मी साधारणतः तिथपर्यंतच्या कलाकृती दाखवतेय. महाबलीपुरमचं महिषासुरमर्दिनी गुहा 7व्या शतकातली, तिथेही आपल्याला याच प्रकारे 4 आयुध दिसतात. इथे वर कौमोदकी आहे, मग पंचायतन शंख आहे इथे आणि त्यानंतर इथे खाली चक्र, आणखी खड्ग असे दोन्हीही आयुध पुरुष म्हणून बघायला मिळतात. आणि इथे भूदेवी आहे, ही काही आयुध पुरुषांपैकी एक नाहीये. त्या भासांनंतर एक नाटक रचेता जो वाचनामध्ये येतो आणि प्रसिद्ध होता तो म्हणजे अश्वघोष. याच्याबद्दलही फारशी माहिती आपल्याला बघायला मिळत नाही. सुवर्णाक्षीचा पुत्र असा त्याचा उल्लेख आहे. कनिष्काच्या काळातला हा आहे. कनिष्क त्याला घेऊन गेला होता त्याच्या राज्यात आणि तिकडे त्यांनी त्याच्या नाटकाचे प्रयोग केले असे दाखले लिखित स्वरूपात बघायला मिळतात. बुद्धचरित या नाटकाचा तो लेखक आहे आणि बुद्धचरितामध्ये 8व्या मध्ये प्रतिज्ञा यौगंधरायण हे भासांचं नाटक आहे, त्याचा उल्लेख अश्वघोषाने केलेला आहे. त्या अश्वघोषाची नाटकं ही पण अनेक काळ प्रदर्शित केली जात होती आणि फा हेन युनसॅंग हा जो चायनीज ट्रॅव्हलर होता, त्यांनी दाखले लिहून ठेवलेले आहेत की तो जेव्हा इथे आला भारतामध्ये तेव्हा अश्वघोषाच्या नाटक बघितल्याचा एक दाखला त्यांनी लिहून ठेवलाय. तो म्हणतो की अनेक अभिनेत्यांना बोलावून नाटक सादर केले गेले, ज्यात सारीपुत्र जो मूलतः एक ब्राह्मण होता तो बुद्धांकडे समन्वय साधण्यास गेला. मोदगलयन आणि कश्यपाच्या जीवनातील घटनाही अशाच नाट्यरूपात सादर केल्या जातात. तर हे नाटक म्हणजे अश्वघोषाचं शारीपुत्र प्रकरण. तर या रेफरन्सनी मी हे काही पुढचे आयडियाज प्रपोज करतेय. अश्वघोष याची थोडक्यात माहिती अश्वघोषाच्या 300-400 वर्षांनंतर पर्यंत त्याची नाटकं सादर केली जात होती हे आपल्याला बघायला मिळतं. अजंठाच्या गुहांमधले काही दाखले मी इथे देऊ इच्छिते की कदाचित नाटकाच्या सादरीकरणावरून या पद्धतीचे चित्र ला इन्स्पिरेशन असावं असं शक्य आहे. कारण जेव्हा या सगळ्या गुहा निर्माण केल्या गेल्या किंवा मुळातच बुद्धांची प्रथम प्रतिमा निर्माण केली गेली, तेव्हा बुद्धांना प्रत्यक्ष बघितलेला कोणी व्यक्ती जिवंत असण्याची शक्यता नाहीये. त्यामुळे त्यांच्याबद्दलची माहिती ही अशा सुरस वर्णनातूनच लोकांनी घेतलेली असणार. अश्वघोषांची 3 नाटकं आपल्याला माहितीये, बुद्धचरित, सौंदरानंद आणि सारीपुत्र प्रकरण. आणखीन भासांच्या नाटकांसारखेच अतिशय सोपे करून त्यांनी हे सगळे अर्थ
सांगितले आणि बुद्ध आणि त्यांच्या जे काही कल्पना आहेत त्या अतिशय मानवी करून त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवल्या. म्हणजे लोकांपर्यंत हे विचार सोप्या पद्धतीने पोहोचवण्यासाठी कदाचित नाटकांनी मोठं काम त्या काळात केलं असावं. आता ह्याच्यामध्ये जसं भासांनी आयुधांना पर्सॉनिफाय मानवी रूपात दाखवलंय, तसं सारीपुत्र प्रकरणामध्ये अश्वघोषाने बुद्धी, कीर्ती आणि धृती या संकल्पनांना मानवी रूपामध्ये दाखवलेलं आहे आणि त्याचे दाखले इथे असणं नाकारता येत नाही आपल्याला. आता अजंठाच्या चित्रांमध्ये ह्या रेफरन्सनी शिवाय नाट्यशास्त्रातले काही दाखले सुद्धा इथे अप्लाय होतात. तर नाट्यशास्त्रामध्ये अभिनयाचे 4 प्रकार दिलेले आहेत. सात्विक, अंगिक, आहार्य आणि वाचिक. आणि याचे बरेच डिटेल्स नाट्यशास्त्रामध्ये लिहिलेले आहेत. जसे शरीराचे अनेक वर्ण असणं, अ, जे आपल्याला अजंठाच्या चित्रांमध्ये बघायला मिळतं. इथे तुम्हाला दिसेल की हे नागराजा आणि राणी आहेत. विदुर पंडित नावाच्या जातक कथेतलं दुसऱ्या गुहेतलं हे चित्र आहे. आणि इथे तुम्हाला दिसेल डोक्यावर त्यांनी असं मुकुट घातलाय नागाचा, जो खूप प्रॉप सारखा वाटतो. अ, शिल्पामध्येही बऱ्यापैकी असंच काहीतरी बघायला मिळतं आपल्याला. त्याशिवाय अशा काही चित्रांमध्ये माहोसद कथानक आहे. याच्यात ही जी स्त्री समोर बसलेली आहे, तिचा वर्ण थोडासा हिरवट निळसर असा आहे. तर आजही आपल्याकडे ज्या प्रॅक्टिसिंग आर्ट्स आहेत, त्याच्यात आपल्याला दिसतं की कथकली किंवा कुडियाट्टम इथे अंगाला पूर्ण रंगलेपन करून नृत्य करण्याची पद्धत आहे. तर ती पद्धताचं वर्णन आपल्याला या काळातही बघायला मिळतं. तर कदाचित ती प्रेरणा असू शकते, की इतके बहुरंगी कांती या चित्रांमध्ये आपल्याला बघायला मिळते. शिल्प सुद्धा रंगवलेलीच होती या काळातली. त्याचा आता वरचा लेयर गेलाय. पण शिल्प सुद्धा आपल्याला दिसतं, की रंगीत रंगवलेली आहेत. अगदी रिअलिस्टिक मानवी कांतीसारखीच रंगवलेली आहेत असं नाहीये. तर आता इथून मी कालिदासाकडे वळते. कालिदास हा अतिशय प्रसिद्ध कवी आहे. 4थ्या ते 5व्या शतकामधला असावा, कारण आता आपण त्या कालखंडापर्यंत गुप्त काळात आलेलो आहोत. चंद्रगुप्त विक्रमादित्य दुसरा याच्या कालखंडातला तो असावा असं सामान्यतः मानलं जातं. ह्याच्याही बद्दल फारशी माहिती आपल्याकडे नाहीये, पण उत्तर भारतात तो राहत असावा. त्याच्या मेघदूतावरून अनेक जणांनी हा अनुमान लावलाय आणि तिथून दक्षिणेकडे तो अ, आला. उज्जैनीमध्ये तो मोठ्या कालखंडात राहिलेला आहे. काही लेखकांनी विदर्भामध्येही तो मोठा कालखंड होता असेही दाखले दिले. व्हर्जिल, मिल्टन, सोफोक्लेस सारखे जे महान कवी जगात आहेत, त्यांची बरोबरी कालिदासाचं नाव या सगळ्यांच्या बरोबरीने घेतलं जातं. भास आणि कालिदास यांच्याबद्दल असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल, की त्यांनी सामान्य लोकांना माहिती असलेल्या कथा म्हणजे दंतकथा, त्यांच्या काळातल्या घडणारी वेगवेगळ्या कथा म्हणजे प्रत्यक्ष त्यांचे सामाजिक जीवन आणखीन पारंपरिकरित्या माहिती असलेली पुराण आणि इतिहासातली कथानकं यांना अगदी बेमालूमपणे अप्रोप्रिएट केलं, एकत्र केलं आणि त्याच्यामुळे त्याच कथा असल्या तरी त्या प्रत्येक वेळी नवीन वाटतात. नव्याने आपल्याला ऐकल्यासारख्या वाटतात. आणि एकूणच आपल्याला असं लक्षात येतं, की भासांचंही मी तुम्हाला उदाहरण दिलं, की समकालीन ज्या काही युद्ध चालू होतं, त्याच्यावर कमेंट, त्याच्यावर मत त्यांनी त्यांच्या नाटकांमधून मांडलंय. तर आपल्या काळातले नाट्य हे मुळातच अतिशय प्रोग्रेसिव्ह अशा पद्धतीचं पूर्वीपासूनच होतं असं आपण म्हणू शकतो. त्या कालिदासांच्या नाटकांमध्ये आपल्याला जसं मालविक अग्निमित्र आहे किंवा शकुंतला आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी अंगठी हरवणं, मेमरी लॉस, त्याच्यानंतर मालविक अग्निमित्रमध्ये अंगठी पडून त्याच्यातून मुक्ती मिळणं, असे जे काही एकदम गावाकडचे यक्ष-यक्षींशी निगडीत दंतकथा आहेत, त्यांचा वापर मूळ नाटकांमध्ये केलेला आढळतो. ज्याच्यावरून आपल्याला असं अनुमान बांधता येतो, की सामान्य लोकांपर्यंत पोहोचता सारखं लेखन ही लोकं करत असावीत आणि यांचे प्रेक्षक सर्व वर्गातले लोकं असावेत. फक्त राजे नसावेत. अनफॉर्च्युनेटली असं बघायला मिळतं, की आज कालिदास हा परफेक्शन, उत्कृष्ट कवी म्हणून आपल्या
विचारांमध्ये आहे आणि आज मात्र आपण कालिदासाच्या जे काही लेखन आहे ते केवळ एक क्लासिकल म्हणजे उत्कृष्ट लेखन म्हणून बघतो. त्याच्यातली सामाजिकता, त्याच्यातले बारकावे, दाखले हे कुठेतरी आपल्या या क्लासिकलच्या अभिजात कलेचे जे काही आपण डेफिनेशन तयार केलंय त्याच्यात हरवून गेल्यासारखे वाटतं. तर कालिदासांची महत्वाची नाटकं म्हणजे अभिज्ञान शाकुंतल, मेघदूत, ऋतुसंहार, विक्रम उर्वशी, मालविक अग्निमित्र, रघुवंश आणि कुमारसंभव. आता याच्यातले काही दाखले घेऊन आपण पुढे जाऊया. असं म्हटलं जातं की कवी हा त्याच्या काव्याचा पहिला रसिक. कालिदास हा त्या अर्थी निर्माता आणि त्याचबरोबर स्वतःच्याच कलाकृतींचा सगळ्यात सजग असा रसिक होता. आणखीन त्याच्या रचनांमध्ये जे सौंदर्यात्मक वर्णन आहे, त्याच्यातून आपल्याला लक्षात येतं की खरंच तो तेवढ्या रसिक मनाचा होता. तर शाकुंतल हे जे त्याचं नाटक आहे, ते महाभारतातल्या आदिपर्वातून घेतलेलं आहे. पण कालिदासांनी या नाटकामध्ये दुष्यंतला क्रूर न दाखवता धीरोदत्त नायक या रूपामध्ये दाखवले. म्हणजे त्याच्यात जे शकुंतलेबरोबर होतं, ते कालिदासाने असं दाखवले की दुष्यंताची चूक नव्हती, तर नशीब खडतर होतं, त्यामुळे हे सगळं घडलं. आणि त्यामुळे आपल्याला दुष्यंत आणि शकुंतला या दोघांबद्दल सहानुभूती वाटते. आणि त्यामुळे या नाटकाकडे तेच आपल्याला कुमार संभवमध्ये बघायला मिळतं की शिव आणि पार्वती अतिशय मानवी होतात. त्यांच्या इच्छा, त्यांची मतं, त्यांना जे वाटतं ते मानवी होतं आणि त्याच्यामुळे कदाचित कलेमध्ये सुद्धा आपल्याला तेच दाखले मिळतात. आता कालिदासाच्या बाबतीत असंही शक्य आहे, की प्रस्थापित कला आहे आणि कदाचित त्याच्यामधून त्यांनी त्याच्या नाटकांमधल्या स्त्रियांची वर्णनं घेतली असावीत. पण मी सुरुवात करताना मालविक अग्निमित्र मधल्या एका वर्णनाने सुरुवात करते. याच्यात अ, अग्निमित्र मालविकेला पहिल्यांदा बघितल्यानंतर म्हणतो, की तिचा डावा हात तिच्या कमरेवर आहे. आणखीन त्याच्यातली बांगडी अजिबात न हलता तिथे घरंगळतीये. तिचा दुसरा हात अंजिराच्या फांदीसारखा खाली पडलेला आहे हलकाच. तिचे डोळे खाली जमिनीकडे बघतायत. आणखीन तिच्या अंगठ्यानी ती जमिनीवर पडलेलं फूल कुरतडतीये. तिचं लयदार शरीर इतकं सुंदर आहे, की प्रत्यक्ष नृत्यापेक्षाही ती अधिक सुंदर दिसते. आता या पद्धतीचं वर्णन म्हणजे थोडेसे वळलेली बोटं, एक हात कमरेवर, एक हात खाली सोडलेला, हे आपल्याला बऱ्याच चित्रांमध्ये आणि शिल्पांमध्ये बघायला मिळतं. जसं इथे तुम्हाला दिसेल. आता या चित्रामध्ये तुम्ही इथे या स्त्रियांच्या नाभीकडेही लक्ष द्या. याचा दाखला मी पुढे घेईन. तर या चित्रामध्ये ही आपल्याला त्याच पद्धतीने यक्षिणी बघायला मिळते. ही अजंठामधलीच आहे. इथे तिचे डिटेल्स आहेत आणि इथे तिचे पाय आहेत. इथे तुम्हाला दिसेल की पायाच्या अंगठ्यानी ती फुलाला हलवतीये. तर इतके बारकावे चित्रात आणि नाटकात दोन्हीमध्ये आपल्याला या काळामध्ये दिसतात. जसं मी म्हटलं की कोणाचा कोणावर प्रभाव आहे हा चर्चेचा विषय नाही, पण साधारण एकसारखे दाखले असणं हे नक्कीच फारच इंटरेस्टिंग आहे. त्याचबरोबर मालविक अग्निमित्रमध्ये कालिदासांनी शालभंजिकेचा बऱ्याच वेळा उल्लेख केलाय. मुळात मालविका आणि राणी जी आहे अग्निमित्राची ती मुलाला देणार असल्यामुळे शालभंजिकेला ते तिकडे अशोकाच्या झाडेला एक यक्षीला उभं करतात पकडून. असा दाखला तिथे बऱ्याच वेळा दिसतो. तर त्याच्यात त्यांनी परत दाखला दिलेला आहे की ती अशोकाच्या झाडाला परत परत हात लावते. आणखीन तिच्या पायातली पैंजणं वाजतात. आणखीन तिथे पाय लावत असताना त्या झाडाला राजा तिला बघतो आणि तिला विचारतो की तुझ्या पायाला इजा तर झाली नाही. तर इतक्या सुंदर वर्णनामुळे कुठला रसिक त्याच्याकडे लक्ष देणार नाही. तर मी आणिक काही दाखले मेघदूत आणि मालविक अग्निमित्र मधले वाचून दाखवते. मी आधी संस्कृतमध्ये पटकन सांगते आणि मग मराठीमध्ये त्याचा अर्थ सांगते. हे मेघदूतामधलं आहे.
तन्वी श्यामा शिखरी दशना पक्व बिंबाधरोष्ठी मध्ये श्यामा चकित हरिणी प्रेक्षणा निम्न नाभी श्रोणी भारद अलस गमना स्तोक नम्रा स्तनाभ्याम या तत्र स्याद युवती विषय सृष्टीर आद्येव धातू. तो वर्णन करतोय यक्षीचं. ती तिथे निवास करते. ब्रह्माची पहिली निर्मिती आहे ती. नाजूक युवती, तीक्ष्ण दात असलेली, खालचा ओठ बिंबाच्या परिपक्व फळासारखा रसरशीत लाल, नाजूक बारीक कंबर, भयचकित हरणीसारखे डोळे, खोल नाभी, भरलेल्या पार्श्वभागामुळे भरलेल्या पार्श्वभागामुळे ती हळूच पावले टाकत चालते आणि स्तनांच्या भाराने ती जराशी वाकलेली आहे. आता ही दीदारगंज यक्षी आहे मौर्य काळातली. तिच्याकडे जर बघितलं, तिची प्रोफाईल बघा, हलकीशी वाकलेली ती दिसते बघा स्तनांच्या भाराने, आणि नाजूक कंबर आहे, भरलेले स्तन आहेत, हिप्स आर ब्रॉड, पार्श्वभागही भरीव घेतलेला आहे. तर ही अशीच वर्णन आपल्याला कालिदासाच्या लेखनामध्ये बघायला मिळतात. त्याचबरोबर मालविक अग्निमित्र मधलं हे वर्णन, ज्याच्यात ते म्हणतात की तिचा चेहरा मोठ्या डोळ्यांचा, वसंतातल्या चंद्राचं तेज असलेला, हात खांद्यावर वाहत खाली आलेले, वक्ष भरी फुललेल्या स्तनांनी भारलेले, तिच्या बाजू सहज आखीव व जणू कोरलेल्या, तिची कंबर हाताने मोजण्याएवढी बारीक, पायांची बोटं वाकलेली, नृत्याकरिता निर्माण केलेली किंवा कल्पनेला असं हिचं शरीर साजेचं आहे. आता या प्रकारची वर्णनं आपल्याला या शिल्पाला अगदी ऍप्लिकेबल आहेत अशी दिसतात. आता या नंतरच्या काळातही आपल्याला अशा पद्धतीच्या यक्षी बघायला मिळतात, जशी ही मथुरेची यक्षी आहे. तर मी अगदी काही वर्णनं घेतली आहेत, कारण नाहीतर हे अगदी नाटकाबद्दल बोलल्यासारखंच होईल. पण तुम्ही तिचा मागे तिची वेणी किंवा तिची जी लय आहे, तिच्या मांड्या, कंबर या सगळ्याकडे लक्ष द्या आणि त्याची वर्णनं नाटकामध्ये कशी आहेत ते बघा. तर मी इथे लूपदख या पुस्तकातला एक रेफरन्स घेतेय, पान नंबर 65 वरचा. गंगा भगवती पवनार इथे सापडलेल्या शिल्पाचं हे वर्णन आहे. या शिल्पाबद्दलचं ते वर्णन आहे. या पुस्तकामध्ये दोन्ही लेखक आहेत, त्यांनी असं लिहिलंय की ही भारतीय शिल्पामध्ये तयार झालेल्या स्त्रीच्या शिल्पांपैकी सगळ्यात उत्कृष्ट शिल्प. आणखीन तिचं जे सौंदर्य आहे ते तिच्या आयकॉनोग्राफी, तिच्या प्रतिमांपेक्षा सुद्धा, म्हणजे ती दैवी आहे कारण ती अतिशय देखणी आहे. आणि या पुस्तकातही त्यांनी या निर्मात्याची आणि कालिदासाची कुठेतरी सांगड घातलीये. मात्र इथे ते म्हणतात की कालिदासाला त्याची पार्वती कुमार संभवातली ही गंगा बघून मिळाली असावी, असं त्यांनी इथे दाखला दिलाय. मिराशिंनी यांनी असं मांडलेलं आहे की कालिदास या काळामध्ये, जेव्हा हे निर्माण झालं 4थ्या शतकात, तेव्हा विदर्भामध्ये होता. सो हर ब्युटी, हर एलिगन्स perhaps can only be described borrowing Kalidasa's words that render Parvati's beauty in कुमार संभव. आता ते कुठले वर्स आहे ते पण आपण बघूया. तर कुमार संभव मधलं पहिलं जे भाग आहे त्याच्यातलं 39वां वर्स आहे हा. मध्येन सा वेदी विलग्न मध्या वलित्रयं चारु बभार बाला आरोहणार्थ नवयौवनेन कास्य सोपानाभिव प्रयुक्तम. तिची कंबर इतकी बारीक आहे, वेदीसारखी आहे, ज्यावर नाजूक त्रिवेली घड्या आहेत, जणू कामदेवाला आरोहणासाठी, चढण्यासाठी त्या पायऱ्या आहेत. आता हेच दाखला आपल्याला या शिल्पामध्येही बघायला मिळतो. तिच्या कमरेवर नाजूक घड्या आहेत. इथे तर अगदी क्लिअरली दिसतं, ते प्रोफाईल मध्येही दिसेल तुम्हाला, समोरूनही दिसेल. आणि ही एक सौंदर्यात्मक व्हिज्युअल दृककलेमध्ये अनेक शिल्पांमध्ये तुम्हाला खजुराहो आणि त्याच्यानंतरही दिसेल की स्त्री सौंदर्याचं एक उदाहरण म्हणून त्रिवेली असा पोटावर या रेषा आपल्याला बघायला मिळतात, आणि त्याचा उल्लेख आपल्याला कुमार संभव मध्ये बघायला मिळतो. इथेही तुम्हाला या दिसतील
बघा, या सांची मधल्या यक्षी आहेत. इथेही तुम्हाला दिसेल. त्याच पद्धतीचं डिस्क्रिप्शन तुम्हाला अजंठाच्या पेंटिंग मध्येही अप्लाय करता येईल. जशी ही भागवत प्रसूती नावाचं जातक आहे त्याच्यामधली भंजिका आहे. ती पण अशीच उभी आहे. एक हात तिचा कमरेवर आहे, एक खाली सोडलेला आहे. ती मागे पाय ठेवून उभी आहे. खाली डोळे आहेत तिचे. ही वर्णन आपल्याला बऱ्याच ठिकाणी अप्लाय होताना दिसतात. इथेही दिसते. आता याच्यातलाच पुढचा दाखला, ज्याच्यात ते म्हणतात की तिचे स्तन इतके गोल आणि इतके भरीव आहेत की त्याच्यातून कमळाच्या सूक्ष्म तंतूला जाण्यासाठी सुद्धा जागा नाहीये. जे परत आपल्याला या बहुतेक शिल्पांमध्ये बघायला मिळतं. पुढच्या वर्णनामध्ये नागेंद्र हस्तास्तवची कर्कश शत्वाधिकांत शैत्याक दली विशेषा लब्धवापी लोके परिणाही रूपम जातास्त दुर्वो रूपमान बाह्य. राजेशाही हत्तींच्या सोंडी त्यांच्या कठीण त्वचे आणि खोडामुळे टणक आहेत. थंड असल्यामुळे तशी तुलना करणं अवघड आहे. नाहीतर भरीवता आणि गोलाईत तिच्या म्हणजे पार्वतीच्या मांड्या हत्तीच्या सोंडेसारख्याच भासतात. तोही आकार आपल्याला बऱ्याच शिल्पांमध्ये बघायला मिळतो. अर्थात हा रेफरन्स मी लूपदखेमध्ये या स्कल्पचरच्या अनुषंगाने बघितला. तर इथे त्याचं डिटेल बघा तुम्ही. इथे तुम्हाला स्तनही असे दिसतील जोडलेले, मांड्याही निमुळत्या होत गेलेल्या आहेत हत्तीच्या सोंडेसारख्या. तर अशा पद्धतीची वर्णनं आणि दाखल्यांमुळे या शिल्पांकडे बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा मला मिळाला, जो मी शेअर करतेय. तर याच्या पुढचा जो काळ आहे तो आहे हर्ष या राजाचा. आता हर्षाबद्दलही बऱ्याच वादविवाद आहे. हर्षचरित जे बाणाने लिहिलेलं होतं त्याच्यामुळे हर्ष हा राजा खरं प्रसिद्ध. अनेक हर्ष होते. 4 हर्षांबद्दल तर आपल्याला माहिती आहे. पण इथे ज्या हर्षाचा रेफरन्स मी घेतेय तो कन्नौज किंवा ठाणे सरीतला 7व्या शतकातला 606 ते 648 इसवी सन नंतर या कालखंडातला आहे. आणि त्यांनी 3 नाटकं लिहिलेली आहेत असं उल्लेख आहेत. प्रियदर्शिका, रत्नावली आणि नागानंद. आता ह्याच्यात सुद्धा बरेच वादविवाद आहेत की त्यांनी नक्की ही नाटकं लिहिली का त्यांनी दुसऱ्याकडून लिहून त्याची ऑथरशिप विकत घेतली, स्वतःच्या नावाने ती पुढे टाकली. पण ह्याच्याबद्दल परत आपल्याला फारसे रेफरन्सेस मला इथे काही इंटरेस्ट नाहीये घेण्यामध्ये. पण या नाटकांमध्ये आणि बाणांच्या हर्षचरितामध्ये जी वर्णनं आहेत, ती वर्णनं परत आपल्याला या सगळ्या नर्तिकांच्या, स्त्रियांच्या वर्णनाच्या जवळ जाणारी भासतात. तर आजच्या टॉकमध्ये मी केवळ स्त्री शिल्पांचा अभ्यास मांडतीये. त्यामुळे मी इतर दाखले इथे घेतलेले नाहीयेत. याचा अर्थ शिव किंवा विष्णू याच्या शिल्पांमध्ये याचे रेफरन्सेस नाहीयेत असं नाही. पण एवढ्या एका टॉकसाठी हा ऑलरेडी खूप मोठा विषय होता. त्यामुळे मी इथे केवळ स्त्री शिल्पांचा उल्लेख म्हणून या नर्तकी आणि सुरसुंदरी घेतली. तर या तिन्ही नाटकांमध्ये आणि हर्षचरितामध्ये आपल्याला वैशभी ह्यांच्याबद्दल बरेच दाखले बघायला मिळतात की त्या कशा नटायच्या, त्यांच्या केशरचना कशा होत्या, त्या मंदिरात कशा जायच्या, नृत्य कशा करायच्या. आणि आपल्याला या शिल्पांमध्येही बघा इथेच तुम्हाला या दोन्हीमध्ये 2 किती वेगळ्या पद्धतीच्या केशरचना बघायला मिळतील. दागिने सुद्धा किती विविध प्रकारचे आहेत. नर्तकी आणि सुरसुंदरींचं भरपूर वर्णन इकडे आपल्याला बघायला मिळतं. आणि त्यांच्या पोस्चर्स, त्यांचे हावभाव, हालचाली, त्यांचं चार्म्स म्हणजे ते लोकांना कसं भुलवतात, याचं अतिशय सुरस वर्णन या सगळ्या लेखनामध्ये आहे. आणि पुढे मला वाटतं की दक्षिण भारतामधल्या अनेक गुहांमध्ये ज्या सुंदर सुरसुंदरी आणि यक्षी आहेत,
त्याचा आणि या वर्णनाचा नक्कीच संबंध आपल्याला लावता येईल. हर्षाच्या काळापर्यंत अभिजात नाटक जे भारतामध्ये आहे म्हणजे भास, अश्वघोष, कालिदास, बाण किंवा हर्षाने स्वतः लिहिलेली नाटकं ही अतिशय लोकप्रिय होती, लोकांपर्यंत होती. मात्र या कालखंडानंतर परिवर्तन होत गेलं आणि कदाचित लोकांच्या आवडीमध्ये आणि नाटकाच्या प्रदर्शनामध्ये परिवर्तन झालेलं असावं. हर्षाचं वर्णन सुद्धा आपल्याला ह्युन सॅंग याच्या डिस्क्रिप्शन्समध्ये सापडतं. त्यांनी रागानंद नावाचं एक नाटक आहे, त्याचा प्रयोग बघितल्याचा दाखला दिलेला आहे. अ, आता मी काही दाखले दाखवू इच्छिते. नरसिंह आणि हिरण्यकश्यपू नरसिंह आणि हिरण्यकश्यपू दशावतारा गुहेतलं हे आहे आणि जर यांना नीट बघितलं तर तुम्हाला दिसेल की दोघांच्या चेहऱ्यावर अतिशय अ, आनंद दिसतो. वास्तविक पाहता हे की नरसिंह त्याला मारतोय. तर त्यांनी एवढं आनंदी होण्याचं कारण नाही. त्यामुळे असं वाटतं की कदाचित नाट्याला बघून जे नर्तक आहेत ते हे अ, अ, त्याचं या रसिक शिल्पकारांनी बघितलं आणि त्याचंच परत आपल्याला वर्णन या शिल्पामध्ये बघायला मिळतं. जर मला आठवतंय मी बऱ्याच वर्षांपूर्वी इथे गेलेले असताना इथे मृदंग ऐकला होता या शिल्पाच्या बरोबरीने आणि तो जर शांतपणे ऐकला तर खरंच हे दोघं हलतायत मला भासायला लागलं. इतकी नाट्यमयता दशावतार गुहेतल्या सगळ्या शिल्पांमध्ये आहे. मी फक्त दाखला म्हणून हे एक शिल्प घेतलंय. त्याचं डिटेल बघा हे. तुम्हाला दिसेल की नरसिंहाचा सुद्धा हा मुखवटा असावा कदाचित. त्याच्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर म्हणजे ते कथकलीसारखे काही वरून लावलेले असे लेयर्स आहेत असं मला भासतं. तेच मला या नरसिंहाबद्दलही वाटतं. ऐहोळ कर्नाटकातल्या दुर्गा मंदिराच्या बाहेरच्या गॅलरीमधला हा नरसिंह आहे. आणि हा सुद्धा अतिशय देखणा, उमदा असा पुरुष आहे. आणखीन त्यांनी वर जे घातले तो मात्र अगदी मुखवटा म्हणजे दक्षिण भारतातले जे नृत्य प्रकार आहेत, त्याच्यातला एखादा मुखवटा घातला असावा, असं भासतं. तर शेवटी मी हे एलिफंटामधलं अंधकासुराला मारणारं शिवाचं शिल्प दाखवतेय आणि त्याच्या शेजारी कुटियट्टम हा आत्ता अगदी रिसेंटली झालेल्या परफॉर्मन्स मधला फोटोग्राफ आहे आणि त्याच्यात किती साधर्म्य आहे ते तुम्हाला जाणवेल भावामध्ये. तर नाट्यशास्त्रामधून फक्त रसनिष्पत्ती, नवरस एवढंच दृककलेत आलेलं नाहीये. तर कदाचित नाट्य आणि दृश्यकला, शिल्प, चित्र, नाट्य हे खरंच खूप जवळून संबंधित होते. कदाचित कलाकारांचे हे समूह एकमेकांबरोबर बसत असावेत. जसं आपण मॉडर्न आर्टमध्ये इम्प्रेशनिस्टच्या बाबतीत, पोस्ट इम्प्रेशनिस्टच्या बाबतीत बघतो, की कवी, नाटककार, लेखक, चित्रकार हे सगळे एकत्र होते. कदाचित हे वातावरण भारतातही असावं आणखीन त्याचेच दाखले मला कुठेतरी या अभ्यासामध्ये सापडले. जसं मी म्हटलं हा अभ्यास अजून माझा चालू आहे. त्याच्यामुळे मी माझे काही इनिशियल आयडियाज तुमच्याशी आज शेअर केल्या. इथेच मी आज माझा टॉक थांबवते. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा, नाहीतर आपण इथे थांबवूया. धन्यवाद.